चला वारंवार सूचना देतोय माडातले सगळे खेळाडू पुन्हा एकदा बाउंड्रीलाईनच्या बाहेर जायचंय तुम्हाला वारंवार सूचना देतोय सध्या माडात जेवढे जण बसलेले आहेत त्यांनी ऑफ साईडला तिकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं नोंद घ्या वारंवार आपल्याला सूचना दिल्या जात आहेत फक्त कमिटीचे लाईनमॅन सुद्धा उभे राहतील बाकी कोण जाणार नाही चालू सामना कॉमर्स स्पोर्ट्स विरुद्ध ईसा 11 ना ईसा 11 किसको वारंवार आपल्याला सूचना द्याव्या लागत आहेत डिक्लेअर सोडून तिकडे घेऊन साहेब त्याची नोंद घ्या स्पोर्ट्स मधून आपल्याला विशाल पाटील खेळताना दिसत आहेत त्यांच्या दिशेत क्षेत्र रक्षण करतायत चेंडू गाय झालेला आहे कमिटीने ताबडतोब तो आणायचा आहे स्पोर्ट्स मॅनेजर जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय दोन चेंडू धाव संख्या झाले 5 धावा सलामीची जोडी समर्थ बापू रत्नागिरी स्पोर्ट्स ऑनर बापू जाधव गोलंदाजी संकेत पवार रत्नागिरी लेखना आवाज गेला खेळाडू त्यांच्या दिवशीतील मोठा खेळाडू मुख्य मात्र व्हाईटचा इशारा होतो पंचमी वाडकर यांचा आवांतर धावसंख्या बढतरते धावसंख्या 1 पुढे पडते धावसंख्या होते 6 पहिल्या षटक गटावर असताना आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेले संकेतच्या माध्यमातून तिसरा चेंडू स्लोअर फेकला गेला धावसंख्या 6 पुन्हा एकदा पंचांच्या बाजूने माझ्याकडे संकेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान चेंडू जातो निर्धाव चेंडू मागे गेला तरच एक धाव आहे वारंवार लगातार 2 चेंडू निंदावर टाकण्यात यश येते संख्येला समाज पहिला 2 चेंडू निंदावर टाकले धावसंख्या स्थिरावलेली 6 या धावसंख्येवर मोठा फटका 6 धावांसाठी षटकार 6 धावांनी धावसंख्या होते 12 धावा नजीर भाई तुम्ही तिकडे जायला उद्या जाओ बंटी पाटील आपले बुला रहे प्रेक्षकच्या दिवशी तो सोडलेला चेंडू एक धाव घेण्यात येत आला आणि इथे दरम्यान नॉकआउट दिला पंचांनी एका धावने धावसंख्या पुढे सगळी धावसंख्या होते 13 संघाकडून दुसऱ्या षटक घेऊन दाखल झाला केंद्रित दुसरी देखील चांगला खेळाडू म्हणजे ओळख आहे गोलंदाज गेला ओळखलं जातं चांगली गोलंदाजी करतो
इथं दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर धावसंख्या एका षटके अखेर गेले 13. 4 षटकात दोन्ही संघांना विनंती आहे 20 मिनिटात आपल्याला सामना संपवायचा आहे. संकेत पवार, आपण वारंवार आपल्याला सूचना द्यावी लागते. चला जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला आजच्या दिवसाला 10 सामने खेळवायचे आहेत. संकेत पवार नोंद घ्या बघा. कुलदीप दाखल झालाय. दुसरे षटक घेऊन संघाकडून 4 षटकांचे हे सामने आहेत. यानंतर होणारा सामना असेल लक्षात घेऊन खेळून काढलेला चेंडू एक धाव घेतली गेली. चांगला चेंडू फेकला होता. एका धावावर समाधान मानावं लागतं. समोरच्याला एखाद्याने धावसंख्या परिषदेची धावसंख्या होती 14. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने कुलदीप काय चेंडू घेतला होता. क्रिकेटमधील गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र याकडे त्यातलाच यश येतं ते कुलदीपला धावसंख्या स्थिरावलेली 14व्या धावसंख्येवर. यानंतर होणारा सामना असेल तो रामदेवकडून विरुद्ध जैनाब वाडियासह दोन्ही संघांनी तयारीत राहायचं. इथे 2 धावांचे क्षेत्र 2 धावांनी धावसंख्यावरची धावसंख्या 16. राकेश मालक आपल्याकडे असाल तर दलतीदारशी संपर्क साधायचा. पुन्हा एकदा कुलदीप मात्र रेषाच्या दिशेत खेळून काढला होता चेंडू. एक धाव घेतली गेली. एका धावने धावसंख्या परिसराची धावसंख्या होते 17. बंटी बा बोलवतोय. बंटी बोलवतोय. चांगला फटका नैसर्गिक चेंडू मात्र हातात येत नाहीये. दरम्यान इतर 2 धावा सहज केलं गेलं. बापूचं चांगलं चांगलं रनिंग विकेट म्हणता गेलं. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या होते 19 धावा. पुढील चेंडूवर पुन्हा एकदा कुलदीप एकदा पॉईंटच्या दिशेत विशाल पाटील चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतली गेली. एका धावेवर समाधान. धावसंख्या पुढे सरकते 2 षटकाचे 20 धावा. तिसरे षटक येऊन दाखल होतं अर्जुन राठोड. होतील तर काय झालं फास्ट खेळले. अजून 6 मॅच होती.
दोन षटके अखेर धावसंख्या झाले 20. अजूनही सलामीची जोडी मैदानात समजतो आणि बापू तिसरे षटक घेऊन आलाय. अर्जुन इथे मात्र चांगला चेंडू डिक्लेअरसोबत 1 धाव मात्र मिळते एका धावने. धावसंख्या परिस्थिती धावसंख्या 21 धावा. वाईटचा इशारा. हवांच्या धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या होते 22. आता मात्र निर्धाव चेंडू. मोठा फटका परंतु झेलबाजूर समजतो आणि माघारी पलटावं लागेल. 21-22 या धावसंख्येवर बसलेला पहिला धक्का समर्थच्या रूपाने ज्यामध्ये समर्थीची जागा बोला जाते ते शशिकांत चव्हाण वैयक्तिक 16 धावा जमावल्यात संघासाठी. समर्थ आणि नवीन फलंदाज शशिकांत दाखल होते. पहिला धक्का पहिला बॉल मिळवून दिला आपल्या संघासाठी अर्जुनने. पुन्हा मारा केला तर स्टार्टिंग असेल आपल्या चव्हाण साथ खेळाडू. अष्टपैलू खेळाडू म्हणजे चांगली ओळख असता. मोठा फटका निश्चयच्या दिशेत कटवला. 1 धाव घेतली गेली. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या परिसराची धावसंख्या होते 23 धावा. पुन्हा एकदा चेंडू अर्जुन दाखल चेंडू होता. चांगल्या पद्धतीने खेळला गेला बाकीच्या माध्यमातून. दरम्यान 1 धाव घेतली गेली. एका धावेवर समाधान मानावं लागतं बापूला. धावसंख्या 21 धावसंख्या 24. आता मात्र पुन्हा एकदा पंचांच्या बाजूने अर्जुन सामनाकडे आपल्या पुढचा चेंडू होता. चांगला चेंडू होता परंतु समाचार घेता आला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथं संकेत मयेकरच्या माध्यमातून. आणि इथे मात्र अपील शेरदार अपील परंतु पंचांनी फेटाळून लावलेली आहे. अगदी घसा खातेपर्यंत संकेत टाकणं बंद. धावसंख्या 21 धावसंख्या 25. शेवटचं षटक घेऊन दाखल झाला संकेत मयेकर. मामेवाडी कर्मचारी समिती संघाचा खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणजे ओळख आहे. मात्र गोलंदाजी मार्केट दाखल झालाय. पंचांच्या बाजूने स्ट्राईकला असेल तो शशिकांत चेंडू होता. बघून चांगली क्षेत्ररक्षण पाठी संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळालं.
काही चेंडू फेकला गेला. पहिला चेंडू निघाव टाकला तो क्रिकेटने धावसंख्या पुरवलेली 25व्या धावसंख्येवर 24 षटक खेळून बतवले. चांगला चेंडू धावची मान केली होती पोलिसांचा धावून लावली आहे. धाव चेंडू 4 षटकात 35 ते 40 धाव गमाव्या लागतील तर एक आव्हानात्मक अशी धावसंख्या उभी होईल. पुन्हा पंचांच्या त्या बाजूने संकेत एका मात्र समोर खेळाडूला चेंडू येतोय. चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. इथे मात्र धाव बाजून मागावी टवटायला म्हणजे बाकी याला दुसरा धक्का एक धाव घेण्यात यश होतं. मात्र एका धावेमुळे धावसंख्या पुरेशी होते. धावसंख्या होते 26 धावा. या षटकातील अजून 2 चेंडू बाकी असतील. तीन चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 26. 3 चेंडू मारावे लागतील. आदिनाथ दाखल झाला. बापरेची जागा झाला. मोठा फटका. आता मात्र चेंडू येतो सीमाबाहेर. फटका सजवला हप्त्याच्या माध्यमातून एक साईडचे स्टँडर्ड दिले आहे. 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी धावसंख्या प्रेसिंगचे धावसंख्या होते 32 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. त्या 2 चेंडूत अजूनही एक मोठा फटका प्रयत्न करेल. चला यापुढे होणारा सामना असेल रामदेव विरुद्ध जैनब वॉरियर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती नाणेफेकीसाठी यायचंय, दाखल व्हायचंय. चला जैनब वॉरियर्स विनंती जातील नाणेफेकीसाठी दाखल व्हा. विशू जाधव. पुन्हा एकदा मोठा फटका समोर खेळला गेला. एक धाव घेतली गेली आहे. इथे मात्र 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी धावसंख्या धावसंख्या होती 34 धावा. शेवटचा चेंडू. त्या चेंडूत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल तर आत्ताचा एक षटकार ठोकलाय. संकेताला पुढील चेंडू घेऊन इथे मात्र षटक संपतंय. शेवटला धावबाद होतोय. त्याला बॉल चेंडू उडवायचा गेले संकेत पवार. 35 धावांचं आव्हान ठेवलंय. 4 चेंडू 24 चेंडू 35 धावा. पुढील होणारा सामना आहे रामदेव विरुद्ध जैनब वॉरियर्स. त्याला दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आणि परिस्थितीसाठी दाखल व्हा. विशाल जाधव. काय मी टॉस कॉमेंट केलं बोलव कोणाला तरी आता.
हॅलो, चला सामना चालू करून घ्यायचं. कोणते मॉडकर सामना चालू करून घ्यायचं. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आपल्याला. चला ईशा स्पोर्ट्स आपले फलंदाज पाठवायचे. ईशा स्पोर्ट्स दादा आम्हाला आधी कुठे वर छत्री आहे काय? आयकॉन किंवा कॅप्टन कोणच नाही इकडे. चला फलंदाज करा. संकेत पवार आयकॉन थर्ड. आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा. चला फलंदाज पाठवा. काय राख्या सरांनी मोडी काय नाव तुझं? पाटील देतो. संतोष पाटील ना? ओके. दीपक तुझं? संकेत ये त्याला दे टी शर्ट दे. चला सामना चालू करून घ्यायचा. तुमचे मॉडकर होणारा सामना ईशा स्पोर्ट्स वर्सेस अहमद स्पोर्ट्स दोन्ही संघादरम्यान होणारा सामना. अहमद स्पोर्ट्सने पुढे फलंदाजी करून किती धाव किती गेले? किती धावाचं उद्दिष्ट आहे? 35 करायचं. 35 धावांचं आव्हान ठेवलं ते ईशा स्पोर्ट्स संघासमोर. स्ट्राईकवर असेल तो संकेत पवार आहे. ईशा स्पोर्ट्स नॉन स्ट्राईकवर असेल तो संकेत मयेकर. त्यांच्या माराकडे टॉपचा चव्हाण. षटक आपण पाळणार आहोत आपल्या दरम्यान. खेळ होती जसं दिसायला कदम काढलेलं खेळ सीधा सीमा रेषा पार चौपार. गत वर्षीच्या स्पर्धेमध्ये देखील याच मैदानावरती ज्याचा बोलबाल कायम राहिला तो संकेत पवार. चेंडूवरती 4 धावा घेण्यात यशस्वी झाला तो संकेत पवार. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. षटक आता आपल्याला पाहायला मिळतो टॉपचा चव्हाण. हा देखील एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्या ओळखला जातो तो संकेत पवार. 35 नक्कीच मोठा खेळ घडावा लागेल. नक्कीच होत राहतो दोन्ही संघात खेळाडूला माहिती असते की आपण वारंवार या ठिकाणी संपूर्ण हंगामामध्ये या ठिकाणी स्पर्धा खेळत असतो. पण प्रत्येकाचा खेळ हा दोन्ही संघाला माहिती आहे. दोन्ही खेळाडूला देखील माहिती आहे आणि त्या पद्धतीने आपण खेळ या मैदानावरती पाहतोय. चेंडू याचा पक्षाच्या दिशेने श्रीधाव केला तर तिथे धाव म्हणावा लागेल. धाव चेंडू याचा युक्त क्षेत्ररक्षण भरावा लागेल. जयकुमार जिगावकर संघबालक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आयकॉन खेळाडू याची आधार उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बंदा गोयेकर या ठिकाणी उपस्थित नाहीये. नक्कीच सगळी जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते की याच्यावरती. त्याचबरोबर बापू जाधव आपल्याला देखील या ठिकाणी मैदानात खेळताना पाहायला मिळतो. नक्कीच संकेतला कमी वेळामध्ये या ठिकाणी थांबवणं खूप गरजेचं आहे. अतिरिक्त धावसंख्या धावसंख्या झाली ती
5 बिनबाद 5. आणि जेवढा वेळ स्थगित मैदानामध्ये आहे तिथपर्यंत ईसा स्पोर्ट्स कडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कारदाबे त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतात. रत्नागिरी संख्या आणि लेक्साच्या दिशेने या ठिकाणी चेंडू गडावा लागेल याचा. कुलदीप पण इकडे जाणार रे. कुलदीप चेंडू याचा त्याच्या उजव्या बाजूने 12 करेल कसं किती आला. पुन्हा एकदा लेफ्ट साईडच्या दिशेने कटोर काढलेला चेंडू सीधा सीमारेषा पार. षटकार सर्वात घेण्यात यशस्वी होतो तो संकेत पवार. मागणं षटक पावडलेचं षटक मागणं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. समर्थ पाटील सारखा एक आक्रमक फलंदाज देखील त्याच्या आपल्याला पाहायला मिळतोय. अहमद स्पोर्ट्स कडून कडे जर बॅटिंग लाईनअप पडली समर्थ पाटील त्याचबरोबर विराट दयेकर, अप्पा चव्हाण, बापू जाधव, जयकुमार जिगावकर. चेंडू संकेत त्याच्यासाठी. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली ती 11 चेंडू आणि किती रे 24 11 चेंडू आणि 24 धावाची आवश्यकता असेल ती ईसा स्पोर्ट्स संघाला. असे काझी बाबा यांचा संघ आपण या ठिकाणी पाहतो. स्वतः संघ मालक आहेत ते. ऑप्शन मध्ये मागण्याची बोली आपल्याला पाहायला मिळाली ती संकेत पवार यांची. देखील पहिल्या षटकानंतर आपल्याला चांगली खेळी करताना पाहायला मिळते ईसा स्पोर्ट्स. दुसऱ्या षटकाची जबाबदारी आपण पाहतोय बापू जाधव याच्यावरती. हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातो. पंचकृषी मध्ये योग संघ हा त्याचा मूळ संघ. अनेक वर्ष तरी योग संघाकडून आपण खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या ओव्हरमध्ये बऱ्याचशा याकडे थांबावं लागेल आणि हे 2 फलंदाज खूप महत्वाचे आहेत अहमद स्पोर्ट्स संघासाठी. पुन्हा एकदा रिव्हर्सिंग मारण्याचा प्रयत्न संकेत मयेकर याचा हा देखील पद्मस्मृती मामुरवाडी संघाकडून खेळताना पाहायला मिळतो. आणि आज ईसा स्पोर्ट्स या संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. महत्वाचं षटक हे हाताळावं लागणार आहे अहमद स्पोर्ट्स संघाला. पण या षटकामध्येच अनेक धावसंख्या या ठिकाणी थांबावे लागणार आहेत. निश्चित रूपाने तरच आपल्याला या ठिकाणी उत्कृष्ट खेळ पाहायला मिळणार आहे. चेंडू गडावा लागेल संकेती बापू याचा. नक्कीच जैद संघ मालक आहेत. नक्कीच तरी कालबंद दिलेला आहे. जिथपर्यंत संकेत पवार स्ट्राईक एंडिंग वर आपल्याला पाहायला मिळतोय त्याला जास्तीत जास्त वेळ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला ठेवावा लागणार आहे. चेंडू निर्धाव चेंडू आणि नक्कीच निर्धाव चेंडू अखेरीस संघाची धावसंख्या बिनबाद 11. वैभव शिवलकर देखील आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. ते देखील या ठिकाणी कागदपत्र देत आहेत. पहिला सामना खूप महत्वाचा आहे. पहिला सामना जर आपण लीग स्टेजमध्ये आपण जिंकलो तर नक्कीच संपूर्ण स्पर्धेमध्ये लीग स्टेजला आपण प्लस होत असतो. धावसंख्येत 1 धाव घेण्यात यशस्वी. 4 चेंडू हाताळलेत बापू यांनी आणि 1 धाव त्या ठिकाणी खर्च केली. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 12 बिनबाद 12. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर आपण या ठिकाणी पाहतोय. या षटकातील 2 चेंडू शिल्लक 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग असणारे संकेत आणि संकेत याने उतरून मारलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने 1 धाव या ठिकाणी यशस्वी झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील या ठिकाणी यशस्वी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चपलाईने या ठिकाणी संकेतने 2 धाव या ठिकाणी यशस्वी केल्या. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 14.
लो स्कोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण त्या ठिकाणी लो स्कोर पाहिला होता. दुसऱ्या सामन्यात देखील आपण त्या पद्धतीने या ठिकाणी पाहतोय. अंतिम चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने कटोर काढलेला चेंडू, एक धाव घेण्याची यशस्वी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावसंख्या झाली ती 16. दुसऱ्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आली ती 16. बारा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल ते इसा स्पोर्ट्स संघाला. नक्कीच याची संख्या आपल्या वैयक्तिक 8 14 या धावसंख्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्यावर जबाबदारी आहे. मी ऐकावून खेळाडू का आहे आणि इसा स्पोर्ट्सने मला ऑप्शन मध्ये जास्त पॉईंट बोली घेऊन मला का घेतले याची जबाबदारी मी आज या सामन्या दरम्यान या ठिकाणी सिद्ध करताना पाहायला मिळतोय. आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी कोणावर आहे पाहूया. तेजस याच्यावर तेजस जाधव मिरजळे युवक संघाकडून खेळताना मला पाहायला मिळतो आणि आज एमएच स्पोर्ट्स संघाकडे या ठिकाणी बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी तेजस याच्यावरती. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल ती इसा स्पोर्ट्स संघाला. नक्कीच मित्रांनो सांगावं वाटते की म्हणणार नाही तो बंडारी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. त्याच्या अनुपस्थितीत आपण हा संघ या ठिकाणी पाहतोय आणि तो देखील एक आक्रमक फलंदाज म्हणून रत्नागिरी तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पंचक्रोशीत मध्ये देखील आक्रमक फलंदाजी त्यांनी केलेली आहे आणि गतवर्षी मध्ये विजेता ठरलेला संघ जर असेल तर अहमद स्पोर्ट्स आज आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. कुठे राहतो तिकडे पहिला चेंडू संकेत आला. पुन्हा एकदा लेफ्टच्या दिशेने कटोर काढलेला चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी. गुड रनिंग विरुद्ध विकेट म्हणावी लागेल. संकेत याच्या रूपाने धावसंख्या झाली ती 17. पुढील चेंडू तेजस्वी याचा. सेकंड एंडवर असेल तो संकेत पवार. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने कटआउट काढलेला चेंडू झेलबाद होतोय. संकेत पवार याच्या रूपाने आपल्याला आयकॉन खेळाडू या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. इसा स्पोर्ट्स संघाकडे डकआउट मध्ये फारशी नाराजी आपल्याला पाहायला मिळते. बाबा काजी खूपच नाराज. आयकॉन खेळाडू या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. आयकॉनची जबाबदारी घेऊन पाहूया. आपल्याला फोन येतोय आणि आयकॉनची जबाबदारी या ठिकाणी जबाबदारी घेऊन आपण पाहतोय. स्वतः संकेत पवार यांनी कान मंत्र दिला. कुलदीप कांबळे हा देखील उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची ओळख या संपूर्ण विजय पंचकोलीत आपण पाहिली. तो कुलदीप कांबळे आपल्याला या ठिकाणी पाहताना मिळेल. किती चेंडू किती पाहिजेत? 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता असेल ते इसा स्पोर्ट्स संघाला. पाहूया हे आव्हान संपुष्टात पूर्ण करण्यात येतं का. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक. लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो कुलदीप कांबळे. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 18.
त्याची भूमिका पाहत आहेत आपल्याला पंचम वाडकर प्रीतम वाईंगणकर परत उत्कृष्ट असे पंच आपण पाहतोय. आणखी या ठिकाणी लेफ्ट साईडच्या दिशेने कटआउट काढलेला चेंडू 2 धाव घेण्यात यशस्वी म्हणावा लागेल. संकेत पवार या ठिकाणी डकआउट मध्ये आपल्याला कागदपत्र देताना पाहायला मिळत आहेत. आणि सीधा सीमारेषा पार चेंडूचा इशारा पंचम वाडकर यांचा. अतिरिक्त धाव संकेत बहर हिट म्हणावा लागेल. ही शक्यता म्हणावी लागेल की इन्सा स्पोर्ट्स डगआउट मध्ये या ठिकाणी खेळ करताना पाहायला मिळते. फ्री हिट म्हणावा लागेल. चेंडू अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 27. अजून 8 धावांची आवश्यकता असणार आहे ती. किती रे 7 बॉल आहेत ना. 9 चेंडू आणि 8 धावा. आणि या ठिकाणी जेलबात होतो का नाही नाही नाही. कृपया खेळाडूंना एक सूचना असेल कमिटीच्या वतीने आणि विनंती असेल संघ मालक आपणास विनंती असेल कोणत्याही खेळाडूकडून अपशब्द निघणार नाही त्याची नोंद घ्यायची आहे. कमिटीकडून त्यांना पेनल्टी देण्यात येईल. संघ मालक आजूबाजूला या ठिकाणी रहिवासी राहतात आपणास विनंती आणि सूचना असेल. हातात रे खेळणार इथंच आपण नाही. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असणार आहे ती. तर प्रेशर म्हणावा लागेल तेजस याच्यावरती तर तेजीत देखील अनेक सामने या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाला. 2 शक्ती हा त्याचा संघ आणि संपूर्ण जोरात सांभाळत असतो 2 शक्ती संघाची. आणि आज आपल्याला इसा स्पोर्ट्स संघाकडून या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. षटकाखेरीच 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 29. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असणार आहे इसा स्पोर्ट्स संघाला. कशात घाला नाही चांगली जातात ते चांगले ग्राउंड हे ना. पंच वाडकर आपल्यास विनंती असेल 20 मिनिटामध्येच इनिंग संपवायचे. 40 मिनिट संपूर्ण मॅच मध्ये या ठिकाणी खर्च करायचे. कर्णधार आपल्या देखील विनंती असेल वैभव शिवलकर आजच्या दिवसामध्ये अनेक सामने या ठिकाणी खेळवायचे. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल ती इसा स्पोर्ट्स संघाला. स्ट्रायकिंग एंडवर असणार आहे तो संकेत मयेकर. बॉलर नेम सांगितलं टॉस झाला. गोलंदाजी मार्कवर असलेले तो आदिनाथ गोरिवले. प्रेशर म्हणावा लागेल स्पोर्ट्स वरती.
तर मोठे फटकेबाजी करणारा सज्ज म्हणावा लागेल तो ईशा स्पोर्ट्स. कुलदीप काबळे असेल, संकेत बेकर असेल, संकेत पवार, विशाल पाटील देखील आपल्याला ईशा स्पोर्ट्स मधून खेळताना पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त धाव संकेत भर पंचगुवाडकरचा व्हायचा इशारा. अजूनही 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आणि झेल या ठिकाणी सुटलेला आहे. समर्थाला काही समजलेला नाही, झेलच दिलेला आहे या ठिकाणी. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असणार आहे. दर सामना आपण या ठिकाणी पाहतोय. प्रीमियर लीगचा करार आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. दगडमध्ये चिरत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक वर्ग पुन्हा एक अतिरिक्त धाव संख्येत भर. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 32. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. लक्षाच्या दिशेने कटआउट काढलेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या ठिकाणी धावचित होतो का पाहूया. आणि या ठिकाणी विजयी ठरतो ईशा स्पोर्ट्स संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना जेनेब वॉरियर्स वर्सेस रांबोळकरी. जेनेब वॉरियर्स आपला निर्णय कळवायचा आहे. बंडी पाटील आपण निर्णय कळवायचा आहे. मोबाईल